नमस्कार. मी ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर. जेल म्हणलं की फक्त पुरुष आरोपी आपल्याला दिसतात, परंतु महिला जेल ही असते आणि जेलमध्ये जाऊन आल्यावर महिला सांगत नाही की मी जेलला जाऊन आले. परंतु आज माझ्याकडे एक अशी धडाकेबाज महिला मी माझ्या आयुष्यात इतक्या वर्षाच्या वकिलीत पहिल्यांदा बघितलेली आहे की जे जेलला जाऊन आलेली आहे आणि तिचे अनुभव आज जे काही आपले प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी सादर करणार आहेत. शब्दस्तंभातर्फे मी मुलाखत घेत आहे. मॅडम, आपला परिचय द्या. नमस्कार सर. वाजिद सर, तुमचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टवरती बोलवलं. आणि मला फक्त जेल लाईफ काय आहे, महिलांच्या जेलच्या आयुष्याबद्दल बरंचसं काही सांगायचं होतं. त्याबद्दल मला बोलण्याचं तुम्ही एक मला यस, चान्स देत आहे. बरं, आता मॅडम तुमचं नाव सांगा. शबनम मोमीन. बरं, आता मॅडम आपण ते जाऊ देऊ, तुम्ही कुठल्या गुन्ह्यात गेले होते, काय गेले होते, आपण ते सगळा विषय बाजूला ठेवू. तुम्हाला जेलच्या दरवाज्यातून जेव्हा पहिल्यांदा आणलं, जेलच्या दरवाज्यावर कुठल्या जेलमध्ये आपण होता? मी नाशिक सेंट्रल जेलमध्ये गेले होते सर. हा, किरकोळ केसमध्येच होते, पण मी काही जास्त दिवस नव्हते, 10-12 दिवस होते. पण त्यामध्ये जी मी लाईफस्टाईल पाहिली, मला आपल्याला बाहेर ज्यावेळेस आपण बाहेर आता माझा बेसिक प्रश्न हा आहे की तुम्हाला जेलच्या दरवाज्यावर आणल्यावर पहिल्यांदा काय घडलं ते सांगा. जेलमध्ये आल्यानंतर तर पहिलं मी बऱ्यापैकी डिप्रेशन मध्येच होते. गेल्या पहिलं तर पोलीस लेडीज कॉन्स्टेबल असतात, काही प्रोसेसिंग कामं वगैरे झाले, 1, 2, 3 गेट असतात आतमध्ये जाण्यासाठी. पहिलं एक मोठं गेट, त्यानंतर आतमध्ये गेलं, परत तिसऱ्या गेटमध्ये गेलं की बाहेरच्या दुनियेशी आपला टोटल संबंध संपलेला असतो. आतमध्ये गेलं की पहिलं तिथं 2-4 कॉन्स्टेबल आपल्याला एका रूम मध्ये घेऊन जातात आणि पहिले सांगतात सगळे कपडे काढा. मग तुम्ही काढले का एकदम सगळे कपडे काढले का तुम्ही काय विनंती वगैरे केली? मी म्हणजे हे असं ऐकल्यानंतर तर मला एक पहिला धक्काच बसला की हा काय प्रकार आहे. सगळ्या केसांची पहिली वेणी काढायची आणि अंगावर एकही कपडा न ठेवता 10 उठाबशा काढून दाखवायच्या सगळ्या पोलिसांसमोर. सगळ्या लेडीज, एक 5-6, 4-5 लेडीज असतात, त्यांच्या समोर सगळे कपडे काढून तुम्ही उठाबशा काढून दाखवायच्या. तर हे ऐकायला सुद्धा आपल्याला खूप 10 उठाबशा काढाव्या लागतात. आणि नाही, आपल्याला हे नको काय काय काय, आपल्याला फक्त ती प्रोसिडिंग आपण समजून घेऊया. तुमचे कपडे काढले गेले, तुम्हाला उठाबशा करायला लावल्या. त्यानंतर मला असं विचारायचंय की आपण खाली आपल्या पृष्ठभागात काही आणलंय नाही आणलंय हे बघण्यासाठी एक आरसा खाली असतो, बरोबर आहे का? तसं तर आरसा तर नव्हता, पण ते मागून पडून अशा एवढे कॉन्स्टेबल घेरा घालून उभे असतात. लेडीज जेंट्स? लेडीज. ओके ओके. सगळ्या आतमध्ये लेडीज, जेंट्स आतमध्ये संबंधही नसतो. ओके. मग तिथं तुमची चेकिंग झाली. चेकिंग झाल्यावर तुम्ही कपडे घातले आणि पुढे गेलात, म्हणजे ती स्टेप पार केली. पुढे मग काय घडलं? चेकिंग इतक्या वाईट पद्धतीने झाली सर. केसांमध्ये सगळे केस उचकून, केस सगळे हात वगैरे घालून चेक केले गेले. त्यानंतर मागून पुढून लेडीज उभ्या राहिल्या. एक आपलं ऐकायला सुद्धा ते तेवढं बेकार वाटतं की एवढे लोक आपल्या आजूबाजूला, आपण कपडे घालून त्यांच्या समोर उठाबशा करणं. मी माझे डोळे झाकून घेतले आणि मी एक 10 उठाबशा त्यांच्या सांगण्यानुसार काढल्या. त्यानंतर मला मग पुढची प्रोसेसिंग म्हणून आम्हाला आतमध्ये पाठवून दिलं, बॅरेकमध्ये. बरं, आता डायरेक्ट बॅरेकमध्ये पाठवलं नसेल तुम्हाला स्टार्टिंगला त्यानंतर कुठे ठेवलं गेलं तुम्हाला? त्याच्यामध्ये बघा, एक पहिली बॅरेक असतात, त्यानंतर एक 2-4 दिवस ठेवण्यासाठी अलीकडे एक रूम असतो. हा, त्या रूमला काय म्हणतात? सेपरेट रूमच म्हणतो. ओके. त्या सेपरेट रूम मध्ये किती दिवस ठेवलं आपल्याला? मी एक 2 ते 3 दिवस राहिले सेपरेट रूम. ओके. त्या रूम मध्ये जास्त काही काम नसतं, रिलॅक्स असतो, आराम असतं. म्हणजे तुमची कुठे तुम्हाला छाटणी करून कुठल्या बॅरेकला टाकायचंय याचं नियोजन ठरवलं जातं. बरं, मग त्यानंतर तुम्हाला कसं कुठे हे केलं गेलं? तर ज्या जुन्या आरोपी असतात त्यांचा एक तिथं वचक आणि दादागिरी असते. आणि पण तुम्हाला कुठे ठेवलं गेलं? मग त्याच्यामध्ये 2 बॅरेक होते. एका रूम मध्ये 65 ते 60 लेडीज, त्यानंतर दुसऱ्या बॅरेक मध्ये पण 70, 80, 90 लेडीज, आणि मग मला 2 नंबरच्या बॅरेक मध्ये टाकलं. बरं, तुम्हाला आता तिथे जेल तर्फे गेल्याबरोबर काय काय देण्यात आलं? म्हणजे तुमचे नॅचरल कपडे राहू दिले का जेलने तुम्हाला ड्रेस दिला? नाही, आम्हाला कपडे वगैरे देण्यात नाही आले. जे खरे आरोपी ज्यांच्यावर सिद्ध गुन्हा झालाय त्यांना कपडे देण्यात येतात. आम्हाला काही कपडे वगैरे देण्यात आले नाही, आम्ही आमचे कपडे घेऊन गेलो होतो. बरं. त्यानंतर त्यांच्याकडून साबण, तेल, इतर काही गोष्टी दिल्या. साबण कुठले दिले, किती दिले? दिलं म्हणजे काय झालं सर, कंपनीचे साबण दिले? फक्त नावावरती तिथं रेकॉर्डला दिलं जातं की देत आहेत म्हणून, दिलं काहीच जात नाही. म्हणजे आपल्याला 10 वेळा जाऊन मागावे लागतात. तिथं ज्यावेळेस 2 दिवस राहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या वस्तू नाही,
त्या वस्तू नाही. मग तिथं लेडीजमध्ये मला कळालं की तुम्ही जाऊन तिथं मागू शकता. तर त्यांना 10 वेळा मागितलं तरी ते लवकर द्यायचे नाही. आणि दिल्यानंतर तिथले लोकल ते आपण म्हणतो ना हाताने बनवलेल्या वस्तू बरोबर. हँडमेड, त्यातला एक साबण असा साधारण असायचा तो प्रगती म्हणून एक साबण होता, तो दिला गेला आम्हाला. ओके. मग जेवणासाठी काय, एक मग आणि एक प्लेट, अजून काय काय दिलं गेलं? खूप घाण सर, सांगण्याची पण लाज वाटते. काय दिलं गेलं? बाहेर म्हणजे त्या खाण्याला कसलीच चव नाही. ती एक आपण चायनीज खातो, चायनीज सारख्या वाट्या म्हणजे बाहेर प्लास्टिकच्या, आणि आपण बाहेर म्हणतो प्लास्टिक मध्ये खाऊ नका, त्याच्यामध्ये कॅन्सरचं हे होतं ते होतं, पण तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त खाण्यात आलं. एक वाटी दिली जाते चायनीजची, त्यानंतर एक प्लेट दिली जाते आणि त्याच्यामध्ये ते जेवण सर्व केलं जातं. त्या जेवणाला कसलीच चव नसते. बरं, आता तुम्हाला तिथे झोपण्यासाठी काय काय दिलं गेलं? 2-3 ब्लँकेट, म्हणजे 3 एक अंतरण्यासाठी पांघरण्यासाठी, आणि 3 असे 3 ब्लँकेट दिले. पण ते पांघरून अंथरूनच एवढे बेकार आहेत ना सर, ते घेण्याची पण हिंमत होणार नाही. त्याच्यामध्ये असं टोचण्यासारखं काहीतरी असतं, ते घेतलं की अंगाला गोंधळी गोंधळी काय म्हणतात माहित नाही सर, पण बरं. खूप भयानक ते. उलट ते मी म्हणते नाही घेतलेलं परवडलं, बरं, इतकं बेकार टोचतं ते. असं झोपायला खूप प्रशस्त होतं का दाटीवातीमध्ये नाही सर, झोपायला? नाही प्रशस्त कुठलं. एक मी म्हणते ना, एक माणूस सरळ असं झोपू शकतो एवढी जागा ती. त्याच्यापेक्षा इकडं आणि इकडं जरी झालं तर असले वाद, एवढ्या मारामारी व्हायच्या बायकांमध्ये, एवढे धिंगाणे व्हायचे. ज्या जुन्या आहेत त्यांची दादागिरी असायची, ज्या नवीन आलेत त्यांना अशी दादागिरी करून दाबलं जायचं. मग त्यांना असे भरपूर कामं दिले जायचे, टॉयलेट साफ कर, फरशा पुसून घे, ड्रम धुवून घे, हे कर, त्यांच्या हाताखाली राब, डोक्याला तेल लाव. बरं, असलं आता जेल तुम्हाला तेल देतं महिलांना लावायला देते? नाही, आम्हाला तर नाही दिलं. मेकअपचं सामान महिलांना कुठलं मिळतं जेलमध्ये? काही संबंध नाही सर, मेकअप असतो तिकडे. बरं, आता जेलमध्ये गेल्यावर तुम्ही जेव्हा जेलमध्ये होते तर जेलचा संडासाचा दरवाजा हा छोटा असतो, तो पूर्ण नसतो, बरोबर आहे का? हो सर, म्हणजे किती असतो? पूर्ण नाही सर, कमरे खालीच असतात भिंती, त्याच्या खालीच दरवाजा असतो. आणि आपण जर चालत जरी गेलो तर आतमध्ये कोण बसलंय, काय करतंय, किंवा किती वेळ बसले, तिथं काय होतं, एक तर भरपूर गर्दी असते, नंबरच लागत नाही. आणि इकडून तिकडून लागले तरी सगळे 10 वेळा वरून येऊन बघणार, रे झालं का, आवरणा, पटकन आवरणा, असं सारखं सारखं डिस्टर्बन्स. म्हणजे बाथरूम टाईप नाहीच आहे ते, शॉर्ट कमरे, इतकं फक्त भिंत असते त्याला, आणि दरवाजा पण तेवढाच असतो, म्हणजे चालत चालत कुणी आतमध्ये बघू शकतो. बरं, मग आतमध्ये पाण्याचा नळ, बादली वेगळी असते का? हा, मग ड्रम असतात, त्याच्यामध्ये बाहेरून नळ असतात, ते तुम्ही ड्रम भरून ठेवायचे आणि त्यातून बादलीने पाणी घेऊन युज करायचं. ती बादली तिथंच ठेवलेली असते हो, का? त्यांच्या सेपरेट 3-4 बादल्या ठेवलेल्या होत्या, त्यातूनच ते टॉयलेटचं पाणी वगैरे युज करायचं. फॅसिलिटी नसते तिथे. बरं, आता आंघोळीला सेपरेट प्रत्येकाला आंघोळ करता येते का ठिकाणी सगळ्यांसमक्ष? एक तर 2च बाथरूम आहेत तिकडे, 2 ते 3 बाथरूम असतात. त्याच्यामध्ये एवढे भरम 60 नंबर लेडीजच एवढ्या मोठ्या असतात, 500, 400, 300 एवढ्यांचा नंबर लागणं शक्य नसतं. त्याच्यामुळे काही काही लेडीज आंघोळ करणं एक 4-4, 8-8 दिवस टाळून टाकतात. आणि त्याच्यामध्ये ते बाथरूम फक्त लिमिटेड असतात, 2 ते 3. त्यातही आतमध्ये नळ वगैरे, काही ठिकाणी पाणी असतं, काही ठिकाणी घेऊन जावं लागतं. बरं, आता बेसिकली माझा अजून एक क्वेश्चन आहे की ज्या महिलांचे दिवस असतात, डेज असतात, त्यांना जे काही नैसर्गिक हे असतात, त्यासाठी जेलमध्ये मोफत पॅड्स वगैरे दिले जातात का? म्हणजे कसं मिळतात? तिथे मागणी करावी लागते का, मुबलक असतात का, उपलब्ध असतात की नसतात? एक त्यांच्यासाठी सेपरेट रूम आहे, तिथे महिलांना ज्या ज्या वस्तू लागतात त्या ठेवल्या जातात. आता समजा एखाद्या महिलेला पिरियड्स आले तर ती तिथं रूम मध्ये जाऊन मागते. तिथे काही जुने आरोपी आहेत की जे तिथंच काम करण्यासाठी, त्यांना कामासाठीच ठेवून दिले. मग ते लोकांना जाऊन कोणी मागितलं का ते पॅड देतात. तिथे भरपूर पॅड्स ठेवलेले आहेत. त्या बाबतीत तिथं फॅसिलिटी आहेत की कोणाला त्या गोष्टींची कधी कमतरता पडत नाही. कधी प्रॉब्लेम येऊ द्या, कधी त्यांना लगेच पॅड्स अवेलेबल असतात. बरं, जेवायला काय काय मिळालं तुम्हाला? खूप घाण सर, म्हणजे ते चवच नाही त्याला. म्हणजे भात तो पण आदर कच्चा, त्याच्यामध्ये मिठाचा पत्ता नाही. भाज्या असतात त्याच्यामध्ये मीठ नाही, चटणी नाही, ती भाजी आहे का पाणी आहे तेच कळत नाही, त्याला तेल नाही, कसली टेस्ट नाही. आणि सकाळी पण रवा असतो, पोहे असते, सेम तेच, रव्यामध्ये तेल नाही. डालडा असतो, एक 2-5 मिनिट आपण रवा असा घेऊन बसलो की असं खूप आठवल्यासारखं होतं. ते 10-5 मिनिटं तर आपण तोंडातही घालू शकत नाही, त्याला टेस्ट नसते. उपीट करतात, सेम सेम, म्हणजे तेल नाही, त्याला मीठ नाही, मुद्दामून करतात की काय माहित नाही,
पण त्याला टेस्ट कसलीच नसते. फक्त तुम्ही पोट भरण्यासाठी आणि पौष्टिक जेवण दिलं जातं. ज्या भाज्या मी बाहेर कधीच ऐकल्या पण नाही, डांगरण टोंगरण असल्या विचित्र भाज्या तिथं मला बघायला भेटल्या. भेंडीची पातळ भाजी किंवा अशा इतके म्हणजे भोपळा, अशा ते पाहिलं तरी इच्छा होणार नाही खाण्याची. तिथं माणूस आहे ना वजनाने खराच उतरून जातो. माझं 4-5 किलो वजन कमी झालं होतं जेलमध्ये गेल्यावर. मग महिलांना फायदा आहे की वजन कमी करायचं तर जेलला जा. बरं, दुसरी गोष्ट, तिथे जो काही जेवण मिळतं, दिलं जातं, तर त्यामध्ये तुम्हाला आवडलेली भाजी कोणती? कुठलीच नाही. मला कधीच तिथलं काहीच खाण्यासारखं वाटलं नाही. आणि तिथं काही खूप जुने असतात, त्यांना कॅन्टीन चालू असतं. त्यांना आम्ही असंच मागून मागून बोलायचो की अरे शेजवान चटणी आपल्याला जी अशीच मिळते बाहेर कधी चायनीजच्या दुकानात इकडे तिकडे गेल्यावर, ती तिथं टेस्टला दिली तरी असं वाटतं खूप मोठा खजाना मिळालाय मला. म्हणजे तिथं तेवढी एक छोटीशी टेस्ट. एक लेडीज होत्या, माय आंटी म्हणून, खूप जुन्या होत्या त्या. आणि तिथं तेल वगैरे अवेलेबल नसायचं, तर ती एक लेडीज होती, तिने त्या शेजवान चटणी आम्हाला थोडीशी, तिला मी म्हणलं मागून आपण तिला, तिने शेजवान चटणी टाकली, त्याच्यात मला तेल दिसलं, ते आम्ही इतकी चाटून पुसून खाल्ली. आणि नंतर थोड्या वेळाने ती बाईने अशी बॉटल घेतली आणि ती तेलाची ढाकण काढायची, अशी करायची, नांगल लावायची. मग थोड्या वेळाने ती शोभा म्हणून एक मुलगी होती, ती म्हणे अरे आतमध्ये तर तेल अवेलेबल नाही. मी तेल कुठून टाकलं त्या शेजवान मध्ये? नंतर कळालं ती जे ढक्कन काढून अशी तेल लावत होती अंगाला, तेच तेल त्याच्यात टाकलेलं होतं. आणि तेच आम्ही एवढं घाण ते सगळं चाटून पुसून खाल्लं, कारण तिथं मिळतच काही नाही. जे मिळतं त्याच्यातच समाधान. बरं, पण आम्ही असं ऐकलं की वर्षातून काही ठराविक दिवस असतात त्या दिवशी चिकन दिलं जातं. मी तर नाही पाहिलं, मी जास्त दिवस नव्हतेच, मी एक 10-12 दिवस होते सर. पण मी तिथं चिकन हा प्रकार कोणाकडून असा मिळतो हा तरी नाही ऐकलं. गोड वगैरे दिवाळीला दिलं जातं असं ऐकलं होतं थोडंसं, पण चिकन वगैरे नाही ऐकलं. बरं, पण जेलमध्ये बरं, महिलांना तिथे जेलमध्ये खेळायला काय काय मिळतं? खेळायला नाही सर. म्हणजे चंपे, लुडो, चेस, कॅरम मध्ये काय काय मिळतं? चंपोळ्या खेळत बसतात बऱ्याच महिला. चंपोळ्या. हो. अजून याशिवाय दुसरं काहीच नसेल. कॅरम वगैरे? मोबाईल म्हणजे बाहेर दुनियेशी आपला संबंध नाही, मोबाईलशी संबंध नसतो. आणि बायकांमध्ये मग हेच, ही काय करती, ती काय करती, ती कुठल्या गुन्ह्यात आली, तिने कसले मर्डर केले, कोणाचे तुकडे तुकडे करून कसे फेकून दिले, एकमेकाच्या पंचायती करत असायच्या तिकडं. त्यांच्यात वादावादी पण खूप होतात. ज्या जुने आहेत त्यांची दादागिरी खूप असते, आणि इतक्या भयान दादागिरी, कपडे फाडून मारामारी असतात एकमेकांच्या. बरं, आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतो की पुरुष जेलमध्ये जसं पुरुषांवर बलात्कार करतात असं ऐकलं गेलंय आम्ही न्यूज वगैरे, तर महिला जेलमध्ये असं काही होतं का? महिला तो प्रकार आहे. म्हणजे जे जुने आहेत ज्यांना शिक्षा लागलेली आहे, हा. त्यांना 10-10, 12-12 वर्ष बाहेरच्या जगाशी काही संबंध नसतो. आणि जे काय म्हणता येईल, नावकरी म्हणजे एकाच गुन्ह्यामध्ये आलेले किंवा खूप खूप दिवसापासून आतमध्ये राहिलेले, मग त्यांच्यात एकदा मी अशीच गेले, तर माझ्याच मी जशी शबनम आहे तशीच एक शबाना नावाची एक मुलगी होती. तर ती सारखीच अशी यायची, किंवा जी रुक में तेरे को तेल लगाती, रुक इधर बैठ. मग ती थोडं तेल लावत 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 थोडंसं माळ पाठीवर मसाज करत करत इकडून तिकडून हात घालायला लागली. पण ते मला चुकीचं, मग थोडंसं जाणवली काहीतरी वेगळं करते. पण मला असं कधी मलाही नाही आलं की असा काय प्रकार इथं असू शकतो. थोड्या वेळात दुसरी एक लेडीज गेली, ती म्हणे अरे तू इससे दूर राह. तिच्यापासून मी म्हणलं सर असं असं का बोलते ही, दूर राहा. म्हणे अरे हो तेरे ऊपर लाईन मार रही है. तर ते ऐकायला मला एवढं गलिच्छ वाटलं की ठीक आहे, एखादा जेंट्स लाईन मारतो हे ऐकणं आपल्याला कॉमन आहे, पण एखादी लेडीज वर कशी लाईन मारू शकते. नंतर मग रात्रीचे पण असे काही कुटाने आम्ही बघायचो की कुठाने रात्रीचे म्हणजे कसे कुठाने? म्हणजे लेडीज असायचं तिथं. ओके. आणि ब्लँकेट मध्ये मग त्या दोघी एकत्र झोपायच्या, जवळ जवळ झोपलेल्या असायच्या. आणि मग बाकीच्या बायका चर्चा करायच्या, त्यांचं सुरू झालं. मग ते इतकं घाण ना, पण असतं ते खरंच आहे. म्हणजे जेवढं पुरुषांमध्ये प्रेम असतं, म्हणजे लेडीज आणि पुरुषांमध्ये जे प्रेम असतं, जे पुरुष एवढा वेडा होतो किंवा बाई पुरुषासाठी वेडी होती, तशी बायकांसाठी तिथं वेडा आहे. अशा मी 4-5 जोड्या पाहिल्या तिकडे. आणि हे कॉमन आहे तिकडं, असं त्यांना काही वेगळं वाटत नाही. बायकांमध्ये रिलेशन असणं तिथं काहीच अवघड वाटत नाही. ते ऐकायला त्यांना एक नॉर्मल वाटती गोष्ट. आता आम्ही नवीन गेलो होतो म्हणून आम्हाला ते खूपच घाण वाटत होतं, पण आहे तो प्रकार तिथे चालतो, समलैंगिक त्यांचे रिलेशन असतात बायकांचे. बरं.